नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे सगळ्या दर्शकांना विनंती, 81,000 सबस्क्रायबर झालेत आणि आपण सगळ्यांनी अगदी थोडं सहकार्य जर केलं, प्रत्येकाने एक 2-2 जण जरी सबस्क्रिप्शनसाठी मिळवून दिलेत तर इजी न्यूजला खूप मोठा सपोर्ट आणि पाठिंबा मिळू शकेल. कारण हे आर्थिक गणित जमवणं हे फार अवघड आहे यूट्यूब चॅनल चालवताना. त्यामुळे एक अतिशय नम्र विनंती की सर्वजणांनी हे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, याची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करण्यासाठी म्हणून आपण प्रोत्साहित करा. आज जो विषय आहे, पहिला अर्थातच नुकतंच लोकसभेचं 2024 नंतरच्या निवडणुकीनंतर 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशनाचा पहिला पार्ट हा झाला आणि आपण बघितलं की गेल्या 10 वर्षानंतर पहिल्यांदा अधिकृत विरोधी पक्षनेता हा विरोधी पक्षांना मिळाला. कारण संसदेच्या सदस्य संख्येच्या 10% सदस्य असलेला पक्षच विरोधी पक्षनेता किमान 10% हा नेमू शकतो आणि गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला 10%पेक्षा कमी सदस्य होते. त्यामुळे अधिकृतरित्या काँग्रेसचा विरोधी पक्षनेता नव्हता. यावेळेला पहिल्यांदा काँग्रेसनी 100चा आकडा गाठल्यामुळे काँग्रेसचा अधिकृत विरोधी पक्षनेता, संसदेतला विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी ती जबाबदारी घेतलेली आहे. आणि या लोकसभेच्या अधिवेशनाचा अगदी सुरुवात आपण जी बघितली की कशा पद्धतीने जय संविधानच्या घोषणा सगळ्या विरोधी पक्षातर्फे इंडिया अलायन्सतर्फे दिल्या जात होत्या. इंडिया अलायन्सच्या सोबत त्यामध्ये तृणमूल काँग्रेस वगैरे हेही पक्ष जॉईन झाले आणि त्यांनीही जय संविधानच्या घोषणा दिल्या. आणि या संविधानच्या घोषणा ऐकल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडून गेलेले ओम बिर्ला हे कसे बिथरले हे आपण सर्वांनी बघितलं. कशा पद्धतीने संविधानाचं नाव ऐकल्यानंतर लोकसभेचा अध्यक्ष बिथरतो, हे इतकं या लोकशाहीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्यांनी या लोकसभेचं, संसदेचं कामकाजच मुळामध्ये संविधानाच्या आधारावरती चालवायचं आहे, ज्यांची जबाबदारी आहे संविधानिक गोष्टींची, मूल्यांचं रक्षण करण्याची, तो माणूस बेचैन होऊन जातो जय संविधान म्हटल्यानंतर. हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आणि लाजिरवाणी गोष्ट ही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी करून दाखवली संसदेमध्ये. पण तरीही सदस्यांनी शपथ घेत असताना इंडिया अलायन्सच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या सगळ्यांनी जय संविधान ही घोषणा दिली आणि राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये आणि त्याआधी ओम बिर्ला यांनी सुद्धा या संविधानाच्या घोषणा दिल्यानंतर आणीबाणीचा उल्लेख केला की आणीबाणी कशी आणली होती वगैरे वगैरे. म्हणजे मुळामध्ये या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व बिनडोक आणि महामूर्ख असलेल्या लो आयक्यू बुलडोझरनी हे लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यावेळेचे आणीबाणीच्या काळामध्ये असलेले सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींना 4 आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना 2 पत्र पाठवली आणि त्या 6ही पत्रांमध्ये त्यांनी असं म्हटलं की जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला आमचा बिलकुल पाठिंबा नाही, आणीबाणीचं आम्ही समर्थन करतो, या इमर्जन्सीमध्ये आणत असलेल्या 20 कलमी कार्यक्रमातला आम्ही पाठिंबा देऊ, याचं इफेक्टिव्हली हे करून देऊ, अंमलबजावणीसाठी सरकारला मदत करू, तुम्ही आम्हाला उगाच अटक केलेली आहे. आणि ही त्यांची पत्र प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्वतः प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात त्यांनी ही पत्र दिलेली आहेत. एक प्रकारची तीही माफी पत्रच आहे, कारण तीही माफींचीच परंपरा मानणारी संघटना आहे. तर अशी पत्र दिलेली आहेत. असं असताना यांना कुठून हा हक्क मिळतो आणीबाणीबद्दल बोलण्याचा? आणि मुळामध्ये राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांनी इतकी किमान अक्कल भानावर ठेवली पाहिजे की इंदिरा गांधींनी आणलेली आणीबाणी ही संविधानातल्या तरतुदीनुसारच आणली होती, जाहीर करून संसदेमध्ये पास करून या देशावरती आणीबाणीची परिस्थिती आलेली आहे हे मंजूर केलेलं होतं. तर संविधानातल्या तरतुदीप्रमाणे ती आणीबाणी आणलेली होती. आत्ता नरेंद्र मोदी सरकारनी, अमित शहांनी गेल्या 10 वर्षापासून जशी आणीबाणी अघोषित लागू केलेली आहे तशी ती नव्हती, अजिबात त्यावेळेला तशी ती नव्हती.
आणि म्हणून हा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकसभेमध्ये अतिशय चांगली गोष्ट की बळवंत वानखेडेंसारख्या अमरावतीमधले खासदार हे ते पत्र घेऊन उभे राहिले सांगायला की संघवाल्यांनो तुम्ही काय आणीबाणीबद्दल बोलता, तुमच्या सरसंघचालकांनी तर पाठिंबा दिला होता, जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाशी आमचा संबंध नाही हे लिहिलेलं होतं, आम्ही ते पत्र दाखवू आता. पण ही त्यातली वस्तुस्थिती होती. आणि मग राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यानंतर ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींनी त्या अभिभाषणाला उत्तर दिलं, त्या उत्तरांनी अख्खा देश अवाक झाला. लोकसभेमधला भारतीय जनता पक्ष आणि एनडीए अलायन्सचे सगळे पार्टनर हे तर हतबद्ध झाल्यासारखे बघत होते त्या हल्ल्याकडे, ज्या पद्धतीने राहुल गांधींनी, म्हणजे ज्याला आपण आक्रमकपणा, राहुल गांधींचा ॲट इट्स बेस्ट, त्यांची विनोदबुद्धी, सेन्स ऑफ ह्युमर ॲट इट्स बेस्ट, त्यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड, ज्याला आपण हजरजबाबीपणा म्हणू, तो ॲट इट्स बेस्ट, अशा पद्धतीने तो होता. आणि अत्यंत निष्प्रभ झालेला, म्हणजे आत्तापर्यंतच्या 18 लोकसभा झाल्या, या आत्तापर्यंतच्या 17 लोकसभांमध्ये ज्या ज्या वेळेला विरोधी पक्षनेता भाषण करतो, कधीही पंतप्रधान स्वतः उभं राहून ते भाषणामध्ये काहीतरी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतो असं झालं नाही. यावेळेला पहिल्यांदा नरेंद्र मोदींना अत्यंत वीक, अत्यंत दुर्बल अशा बॉडी लँग्वेजमध्ये बघायला मिळालं आणि अत्यंत थोटकं अशा पद्धतीचं त्यांनी तो इंटरफिअर करण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त अमित शहांनी 4 वेळेला, राजनाथ सिंगांनी एकदा, ते नवीन कृषी मंत्री झालेले शिवराज सिंग मामा चौहान त्यांनी एकदा, असा अनेकांनी, अनुराग ठाकूरनी वगैरे. अनुराग ठाकूरनी तर इतकं बिंडोक पद्धतीने बोलला, संविधानामध्ये किती पानं आहेत माहिती आहेत का म्हणे. अनुराग ठाकूरांसारखा माणूस हा किती निर्बुद्ध आहे हे दाखवून देण्याचा किती कसोशीने प्रयत्न करतो. म्हणजे संविधानाच्या ज्या प्रिंटेड आवृत्त्या आहेत त्या 100 प्रकारच्या आहेत, 100 प्रकारच्या आकारांमध्ये. एवढी संविधानाची आवृत्ती आहे, एवढी आहे, एवढी आहे, एवढी पण आहे. आणि पानाच्या आकाराच्या प्रमाणे पानांची संख्या बदलते. इतकं साधा कॉमन सेन्स नसलेला हा मनुष्य, खासदार भारतीय जनता पक्षाचा अनुराग ठाकूरांसारखा, तो म्हणतो पानं किती आहेत. म्हणजे बिंडोकपणाचा किती कळस असू शकतो हे त्यावेळेला बघितलं. बरं, हे सगळं राहुल गांधींचं भाषण झालं. त्यानंतर अखिलेश यादव यांनी एक अप्रतिम भाषण केलं. महुआ मोइत्रा यांनी तर पिसं काढली त्या सगळ्या भाषणात. कल्याण बॅनर्जी त्यांनी धू धुतलं. हे जे काही 400 पार पासून सुरू केलेलं होतं, कशा पद्धतीने निवडणूक आयोग हे या निवडणुकीमध्ये, म्हणजे विरोधी पक्ष, इंडिया अलायन्स सारखे पक्ष, ही निवडणूक फक्त भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही, फक्त एनडीए अलायन्सच्या विरोधामध्ये नाही, तर ती निवडणूक आयोगाच्या विरोधात पण लढत होती, ती सीबीआयच्या विरोधात लढत होती, ती ईडीच्या विरोधात लढत होती. 5-5 जणांच्या विरोधामध्ये इंडिया अलायन्सनी आणि विरोधी पक्षांनी ही निवडणूक लढवली. हे त्यांनी कसं वारंवार बोलवून दाखवलं, निवडणूक आयोगाने कसे घोळ केले हेही बोलून दाखवलं. तर हे सगळं झालं. आणि हे सगळं झाल्यानंतर या देशाचे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान, जगातला पहिला नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान, हे या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी म्हणून उभे राहिले. आणि मग त्यांनी जे काही भाषण केलं ते जगातल्या, म्हणजे त्यांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी आणि नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या सगळ्या भक्त संप्रदायांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारतासारख्या लोकशाही देशाचा पंतप्रधान ज्या वेळेला लोकसभेमध्ये बोलत असतो तेव्हा जगभरातल्या भारतातल्या एम्बसीज हे ते भाषण ऐकत असतात. त्या भाषणाचं सायफर त्या सर्व एम्बसीज आपापल्या देशांना पाठवत असतात आणि त्या सायफरमधून या देशाच्या लोकशाहीचे आणि या पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे कसे धिंडवडे जगभर पोहोचले याचं त्यांनी भान ठेवायला हवं. आणि ते काय म्हटले तर, नरेंद्र मोदी या नावाचा एक नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान या जगामध्ये आहे, भारतामध्येच आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की या निवडणुकीमध्ये सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये असलेल्या लढाईला
देशांनी मान्यता दिलेली आहे आणि भारताचं जगभरामधलं जे रेप्युटेशन आहे ते सुधारलं आहे. भारताची प्रतिमा सुधारली आहे. आता या सगळ्या निवडणुकीचा प्रचार बघितला जगभरात, जगाने पाहिला. हा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी सुरुवात काय केली आणि प्रचाराचा अंत कसा केला. मछली, मटन, मुस्लिम लीग, मुसलमान, म्हैस, मुजरा, मंगलसूत्र, हे पंतप्रधानांचे प्रचारातले मुद्दे होते. यात भ्रष्टाचाराचा काय मुद्दा बोलले. आणि या अख्ख्या देशाने पाहिलंय की हेमंत बिस्वा शर्मा हा आसामचा मुख्यमंत्री, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बंगालमधल्या राजकीय नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती अजित पवारांसारख्या, प्रफुल्ल पटेलांसारख्या, छगन भुजबळांसारख्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल नरेंद्र मोदी स्वतः भोपाळमधल्या भाषणात बोलले. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार आणि काय चक्की पिसेंगे वगैरे सगळं बोलले. आणि 5व्या दिवशी ज्या अजित पवारांवरती 70,000 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदींनी केला, त्याच अजित पवारांच्या हातामध्ये याच भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तिजोरीच्या किल्ल्या दिल्या अर्थमंत्री बनवून. हे देशांनी पाहिलं. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या बद्दल या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या पक्षाची काय प्रतिमा आहे. ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे घटनाबाह्य आहेत असं सांगितलं आणि ते नाकारले, इलेक्ट्रोल बॉन्ड्स रद्द केले, तेव्हा जगाला कळलं या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या या भ्रष्टाचाराच्या लढाईबद्दल काय आहे का भ्रष्टाचाराच्या साथीबद्दल ते बोलतायत. तरीही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी भाषणात केलं. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेसवाल्यांना सांगतो की लोकांचा हा मॅन्डेटला तुम्ही विजय म्हणून साजरा करू नका. लोकांचं मॅन्डेट हे तुम्ही स्वीकारा. म्हणजे 2 दिवस आधी राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद हे स्वीकारलं होतं लोकसभेत. याचा अर्थ काँग्रेसनी आम्ही विरोधात आहोत हे स्वीकारलं होतं. त्याच्यानंतर असं म्हणतो की सेलिब्रेट नका करू, तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, हे असं बोलले. त्याच्यानंतर 99 मार्क मिळालेत 543 पैकी. हे काँग्रेसला समजतं म्हणूनच काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद घेतलं आणि 99 मिळाले. त्याच्यानंतर 2 जण त्यांना जॉईन झाले. 101 वरती आता काँग्रेस पक्ष आहे. विशाल पाटील झाले आणि पप्पू यादव हे जॉईन झाले. तर आता 101 वरती आहे. पण त्यांना हे समजतं. उलट नरेंद्र मोदींना या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पारची घोषणा दिली आणि 243 वर यावं लागलं. स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करता आलेली नाही. जी 2014ला 282 मिळाले होते, 303 2019ला मिळाले होते, ते यावेळेला 240 मिळाले. स्वतःचं सुद्धा बहुमत मिळालं नाही. नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान, तुम्हाला 2 विषयामध्ये एटीकेटी मिळाली आणि त्या 2 विषयांमध्ये यांचे 99 मार्क सांगताय. 2 विषयांमध्ये एटीकेटी मिळाली. सत्ता बनवण्यासाठी तुम्हाला नापास केलं भारतातल्या जनतेनी आणि त्या 2 विषयांची एटीकेटी तुम्ही नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या मदतीने केली. तुम्ही आता एनडीए राहिलेले नाही, तुम्ही आता एनएनडीए झालेले आहात. नायडू अँड नितीश डिपेंडंट अलायन्स. याचं भानच नाहीये या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानला. आता ते नाहीये याचं कारण ते नॉन बायोलॉजिकल आहे. बायोलॉजिकल माणसाला सगळ्या गोष्टी असतात ना, त्याला भान असतं, त्याला डोकं असतं, त्याला अक्कल असते, त्याला बुद्धी असते, त्याला दुःख होतं, त्याला त्रास होतो, त्याला महागाईचा त्रास होतो. तो नॉन बायोलॉजिकल बेरोजगार होतो. तो नॉन बायोलॉजिकल कोविडमध्ये, बायोलॉजिकल जो आहे तो कोविडमध्ये मरतो, आजारी पडतो. नॉन बायोलॉजिकलला हे काहीच होत नाही. त्यामुळे नॉन बायोलॉजिकलला कसं कळणार हे की आपल्याला 2 विषयाची एटीकेटी मिळालेली आहे. दिस इज द 3rd बिगेस्ट डिफीट ऑफ काँग्रेस असं ते म्हटले. तुम्ही पंतप्रधान झालेले आहात, नॉन बायोलॉजिकल जरी असलात तरी
त्यामुळे तुम्ही काय आता करणार याच्याबद्दल बोला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये हे नव्हतंच. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर द्यायचं होतं ना, नॉन बायोलॉजिकल. आणि मग ते तर न देता हे काहीतरी वेगळंच सुरू केलं. हो, झाला हा काँग्रेसचा ज्या संख्या शास्त्रामध्ये असलेला हा पराभव झाला. कारण काँग्रेस फक्त तुमच्या नॉन बायोलॉजिकल पार्टीशी लढत नव्हती. जसं आधी म्हटलं, काँग्रेस ईडीशी लढत होती, काँग्रेस सीबीआयशी लढत होती, काँग्रेस इन्कम टॅक्सची लढत होती, अकाउंट फ्रीज करून ठेवलेले होते, काँग्रेस तुमच्या निवडणूक आयोगाशी लढत होती, हे सगळं करत होती. आणि तरी काँग्रेस 100वर आली. तुम्हाला तर काय वाटत होतं, डेसिमेट होऊन जाईल असं वाटत होतं ना. तुम्ही झालात ना. नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल माणसा 2019 साली तुम्हाला वाराणसी मध्ये मिळालेलं मताधिक्य होतं 3,79,000 का 4,79,000. ते 4,79,000चं मताधिक्य या निवडणुकीमध्ये वाराणसीतल्या सगळ्या लोकांनी 1.5 लाखावर आणलं. तुमचंच मताधिक्य 2-2.5 लाखांनी घटलं तुमच्या मतदारसंघामध्ये. आणि हे सगळे प्रकार केल्यानंतर निवडणूक लढण्याचे श्याम रंगिलाला उमेदवारी नाकारली. सगळ्या जणांच्या भरलेल्या अर्ज नाकारले. पहिल्या 3 फेरा मागे होतात. त्यानंतर कसे बसे 1.5 लाखांनी वाचले. नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या पक्षामधले 114 खासदार हे मोदींच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले आहेत. ते मोदींपेक्षा जास्त पॉप्युलर आहेत असा अर्थ होतो त्याचा. हा मनुष्य नाही, हा नॉन बायोलॉजिकल जीव हे असं बोलायला लागलाय. त्याच्यानंतर काय, बालक बुद्धि का विलाप चल रहा था. बैलबुद्धीपेक्षा बालक बुद्धी बरी ना, असं म्हणतात हे सगळे नॉन बायोलॉजिकल माणसाचे सगळे समर्थक. खूप स्वतःला हिंदू हिंदू म्हणून घेतात. या हिंदू पुराणामध्ये एक कथा आहे हिरण्यकश्यपूची. हिरण्यकश्यपूला असं वाटत होतं की प्रल्हाद हा बालक आहे. आणि नंतर काय घडलं, त्याच बालकांनी हिरण्यकश्यपूचं काय केलं, हो की नाही. त्यामुळे बालक बालक म्हणून बालकांची जी बुद्धी असते तिचा अपमान नका करू. युसुफ मलाला ही जी नोबेल पारितोषिक मिळवणारी, पीस प्राइज मिळवणारी पाकिस्तानमधली मुलगी होती, ती बालिका होती. आणि असे जगभरामधल्या अनेक बालकांचे पराक्रम आहेत. छत्रपती शिवाजी महाराज बालक असताना पहिला किल्ला जिंकला, बालक असताना. त्यामुळे या पद्धतीने बोलणं, ही भाषा एका पंतप्रधानाला, नॉन बायोलॉजिकल का असेना पण नॉन बायोलॉजिकलला सुद्धा अशी भाषा शोभत नाही. जगभरातल्या एम्बसीत सायफर पाठवतात आणि जगभरामध्ये ज्याला तुम्ही बालक म्हणताय तो केम्ब्रिज विद्यापीठामध्ये इकॉनॉमिक्समध्ये 3रा आला होता जगात. त्याची डिग्री फर्जी नाही आहे, त्याची ओरिजिनल डिग्री आहे. आणि जगभरामधल्या सर्व मान्य प्रतिष्ठा असलेल्या विद्यापीठांमध्ये या बालकाचे साठी इंटरॅक्शन्स अरेंज केल्या जातात दरवर्षी. आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर एक इंटरॅक्शन अरेंज केली होती, ती सुद्धा खोटा सेट लावून. विद्यार्थ्यांच्या खोटा सेट लावला होता, कार्डबोर्डच्या भिंती होत्या. हे लक्षात घ्या. आणि कोणाला आपण काय बोलतोय याचं थोडं भान राहू द्या. त्याच्यानंतर काँग्रेस काय म्हणे, जातीच्या एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करते. हा नॉन बायोलॉजिकल असं म्हणत होता की मी ओबीसी आहे. त्यावेळेला काय म्हणत होते, त्यावेळेला ते काय करत होते. आणि त्या ओबीसींसाठी म्हणून सत्तेमध्ये वाटाच नाहीये त्यांचा. या देशामधले शेड्यूल कास्ट, या देशामधले आदिवासी, या देशामधले अल्पसंख्याक आणि या देशामधले ओबीसी यांचा त्यांच्या प्रमाणामध्ये सत्तेत वाटा नाही. त्यांचा त्या प्रमाणामध्ये या विकासामध्ये देशाच्या वाटा नाही.
आणि तो प्रत्यक्षात किती आहे हे शोधावं, यासाठी जातीगत जनगणना केली पाहिजे ही मागणी केली. याचा अर्थ एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात नाही उभं करत आहेत, या सर्व जातींना न्याय देण्यासाठीचा तो मागणी आहे. आणि ती होईल यथावकाश कालांतराने, ती डेफिनेटली होईल. ही सगळी स्वप्न जाती जातीत द्वेष निर्माण करण्याची भंग पावतील या नॉन बायोलॉजिकल लोकांची. पण या पद्धतीने त्याच्यानंतर त्यांनी काय भाषण केलं, भाषणात बोलले की 1 जुलैपासून सगळं देश खटाखट डे साजरा करतोय आणि लोक वाट बघतायत, त्यांचे अकाउंट चेक करतायत की त्यांच्या अकाउंटमध्ये 8,500 रुपये आले की नाही. म्हणजे नॉन बायोलॉजिकल बिंडोक असतात हे आत्ता कळलं. काँग्रेस पक्षाच्या न्यायपत्रामध्ये हे प्रॉमिस केलेलं होतं की सत्तेमध्ये आलो तर अशा पद्धतीची योजना येईल आणि खटाखट लोकांच्या, नागरिकांच्या अकाउंटमध्ये 8,500 रुपये दर महिन्याला यायला लागतील. मग त्या महिला असतील, ते विद्यार्थी असतील, यांच्या अकाउंटमध्ये 8,500 रुपये येतील हे सांगितलं होतं. सत्तेत आल्यानंतर असं ते घोषणापत्र होतं. तुमची आम्ही वाट बघतोय 15 लाख रुपयाची. 10 वर्ष उलटून गेली. नॉन बायोलॉजिकल माणसा किंवा नॉन बायोलॉजिकल जीवा, आम्ही वाट बघतोय 15 लाख रुपये अकाउंटमध्ये येण्याची. ते ख नाही, टा नाही, ख नाही, ट नाही, खटा खट पण नाही, ते येतच नाहीयेत ते 15 लाख. त्याचं बोला. 8,500 जाब विचारता, 15 लाखाचा जाब कधी देणार तुम्ही कबूल केलेल्या, अशा पद्धतीने. त्यामुळे नॉन बायोलॉजिकलनी हे लक्षात ठेवावं की बायोलॉजिकल मतदारांच्या डोक्यामध्ये हे सगळं स्मरतात, ते त्यांच्या लक्षात आहे हे. आणि हा बायोलॉजिकल असलेला मतदारच तुम्ही किती नॉन बायोलॉजिकल आणि किती इलॉजिकल आहात हे या निवडणुकीत दाखवलंच, या पुढेही दाखवून देईल दरवेळेला. आणि राहुल गांधी आज बेलवरती आहेत आणि त्यांच्यावरती असा असा आरोप आहे आणि त्यांचं ओबीसी कम्युनिटीला त्यांनी चोर म्हटलं. कुठल्या ओबीसी कम्युनिटीला राहुल गांधी चोर म्हटले? राहुल गांधी हे नीरव मोदी, ललित मोदी यांच्या अनुषंगाने बोलत होते आणि त्यांच्यापैकी तर कोणीच ओबीसी नाहीये. एक जैन आहे, एक आणखीन कुठला आहे, ते तर ओबीसी नाही आहेत. आणि त्याच्याबद्दल त्यांना सुप्रीम कोर्टात माफी मागायला लागली होती. कधी मागितली राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात माफी या ओबीसी विषयाबद्दल? काही थापा मारायच्या, संसदेच्या सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड थापा. म्हणजे या नॉन बायोलॉजिकल माणसाचं नाव गुगलमध्ये टाकलं तर काय येतं हे सगळ्या जगाला माहिती आहे, तरीही संसदेत फेकणं चालू. त्याच्यानंतर लाईज रिगार्डिंग ईव्हीएम, लाईज रिगार्डिंग कॉन्स्टिट्यूशन, की खोटं बोलले, ईव्हीएम बद्दल खोटं बोलले, कॉन्स्टिट्यूशन बद्दल खोटं बोलले. नॉन बायोलॉजिकल जीवाला हे माहीत नसेल की रामपूर मतदारसंघामध्ये एक न्यायालयात याचिका दाखल झाली आणि त्याच्यामध्ये महमूद पारचा यांनी निवडणूक आयोगाकडे रामपूरच्या स्ट्रॉंग रूमचं फुटेज मागितलं. ते फुटेज दिलं आणि ते फुटेज पण आम्ही दाखवू. त्या फुटेजमध्ये स्ट्रॉंग रूमचं सील तोडून लोक आत जात आहेत, ईव्हीएम घेऊन बाहेर येत आहेत, बाहेर नेलेली ईव्हीएम पुन्हा 1 दिवसानंतर तिथं आतमध्ये आणून ठेवतायत. हे सगळं त्यात दिसतंय. निवडणूक आयोगाने दिलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसतंय. नॉन बायोलॉजिकल कोणी ईव्हीएम बद्दल खोटं नाही बोललं, संविधानाबद्दल कोणी खोटं बोललं नाही. या नॉन बायोलॉजिकलच्याच पक्षाचे नेते जाहीर भाषणात बोलत होते
की 400 पार का बरं पाहिजे, कारण संविधान बदलायचं आहे. म्हणून तो विषय निघाला की हे संविधान बदलायला निघालेत. तुम्ही सुरुवात केली, हे कोणीही स्वतःहून या विषयाला सुरुवात केलेली नाही. याच्या बाबतीतला आणखीन पुढे येईलच. नंतर काय, अग्निवीर बद्दल पण ते म्हटले. अग्निवीरला जे पैसे मिळाले ते विम्याचे मिळाले, इन्शुरन्सचे. एक प्रायव्हेट इन्शुरन्स होता ICICI लोंबार्डचा, त्याच्यामध्ये काहीतरी 50 लाख मिळाले. एक अग्निवीर म्हणून असलेला जो ग्रुप इन्शुरन्स होता, ज्या ग्रुप इन्शुरन्सचा प्रीमियम अग्निवीरच भरतो, सरकार भरत नाही, त्याचे 48 लाख रुपये मिळाले. सरकारने अग्निवीरला एक दमडा दिलेला नाही. हे तर आता कागदांवरती समोर आलं ना, हे आता मुलाखतींपुरतं राहिलं नाही. हे पुन्हा एकदा फेकलं अग्निवीर बद्दल. MSP बद्दल, MSPची लिगल गॅरंटीचा विषय शेतकऱ्यांना हवा आहे. तो लिगल गॅरंटी देऊ हेच आश्वासन दिलेलं होतं काँग्रेसनी त्यांच्या न्यायपत्रात. पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारने, नरेंद्र मोदींनी असं सांगितलं होतं की मेरी तपस्या में कमी रह गई आणि म्हणून आम्ही हे कायदे मागे घेतो. पण MSPची लिगल गॅरंटी दिली नाही, हेही सत्य आहे. आणि बाकी काय, सत्य की आवाज को दबा नहीं सकता, झूठ का कोई जड़े नहीं होती. माहिती आहे आम्हाला ते. झूठ के जड़े नहीं होती हे कोणी सांगायचं? जो संसदेत सुद्धा झूठ बोलत आला त्यांनी बोलायचं याच्याबद्दल. तर अशा पद्धतीने अख्खं ते संसदेमधलं भाषण, ज्याच्यानी स्वतःची प्रतिमा धुळीला मिळवून घेतली. फक्त भारतात नाही, जगभरामधली ती प्रतिमा धुळीला मिळाली आणि त्याचे परिणाम दिसतील येणाऱ्या काळात. जगात भारताचं रेप्युटेशन किती वाढलं हे याच काळामध्ये अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जी केस झालेली आहे, पन्नू नावाच्या एका माणसाच्या हत्येचा प्रयत्न भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी केला, ते सगळं आरोपपत्र दाखल झालेलं आहे तिथं. त्यावर आणखीन एक वेगळा डिटेल एपिसोड आपण करूच. आधी एक केला होता थोडा. पण अशा पद्धतीने नॉन बायोलॉजिकल प्राणी हे बायोलॉजिकल मतदारांचा असा अपमान करतात, ज्या बायोलॉजिकल मतदारांना संघर्ष करायला लागतो, ज्यांना दुःख असतात, ज्यांना कष्ट असतात, ज्यांना मेहनत असते, ज्यांना बुद्धी असते, त्यांना हे समजणार नाही. आणि म्हणून एक दिवस निश्चितपणे येणार. आज मस्ती उतरवली आहे, 303 वरून 240 वर आणलेलं आहे. नुसतं 240 वर नाही आणलेलं आहे, परावलंबी सुद्धा केलेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ही मस्ती संपूर्णपणे हा बायोलॉजिकल मतदार धुळीला मिळवेल, एवढं नक्की. त्यांनी इतकंच लक्षात ठेवावं की हा बायोलॉजिकल मतदार नॉन बायोलॉजिकलला इलॉजिकल म्हणून तर त्यांनी सिद्ध केलेलं आहे, त्याला डाउनलोड करून घेतलेला नाही हे पण सिद्ध करेल पुढच्या निवडणुकांमध्ये. आजच्या या एपिसोडमध्ये इतकंच. पुन्हा आपण नक्की भेटूयात लवकरच आणखीन महत्त्वाच्या आणि गंभीर विषयासह. धन्यवाद.